हॅलो हॅलो चिक हॅलो हॅलो. सर्वांचं स्वागत केपीएल सीझन 7व्या मध्ये ऑन साइडला खेळलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे येतोय षटकार 6. मर्दाची छाती तलवार हाती, मर्दाची छाती तलवार हाती, घेतो नाव शिवरायांचे. कुंभ्या मिराजे कुंभ्या मिराजे कुंभ्या मिराजे अरे कुंभ्या मिराजे कुंभ्या मिराजे कुंभ्या मिराजे कुंभ्या मिराजे अरे कुंभ्या मिराजे कुंभ्या मिराजे कुंभ्या मिराजे कुंभ्या मिराजे अरे कुंभ्या मिराजे. थँक्यू डीजे थँक्यू. धावसंख्या फलकावरती 13 रन्स ऑन दी कार्ड. 13 धावा या फलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. आपण पाहतोय केपीएल सीझन 7व पर्व 7व आहे, एडिशन 7व. या 7व्या पर्वामध्ये आपल्याला एडिशन खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कशी असावी याचं मुख्य उदाहरण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, अर्थात कुणबी प्रीमियर लीग 2025. आपण पाहतोय आजच्या दिवसाचा हा दुसरा सामना आपल्या भेटीला आलाय, जिथे पहिले षटक हाताळून झालं गोलंदाजी मार्फत. तिथे 13 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. अगदी 13 धावा खर्च केले. 3 षटक गोलंदाजी मार्गवरती आलायत. प्रणित आलेत गोलंदाजी मार्गवरती. षटक क्रमांक दुसरे हाताळण्यासाठी आमंत्रित केलंय. आपण पाहू शकतायत ऑन गोईंग मॅच, जिथे तेजस्वी फायटर्स आणि त्यांच्या जोडीला कुणबी स्टार्स यांच्यामध्ये लढत. सध्या फलंदाजी करणारा संघ कुणबी स्टार्स आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून अंतिम चेंडूवरती षटकार ठोठावला गेला होता फलंदाजीच्या माध्यमातून. यावेळी काय घडलंय, विकेट होईल पतंग, फर्निचर होते डिस्ट्रॉय. खेळाडू तंबूच्या आसराला बॅक टू दी पवेलियन गॉन. छत्रपती नकबर दैवत छत्रपती दैवत छत्रपती नकबर दैवत छत्रपती. शिवा देवा बळे हमारा नाही कुणाची भीती, शिवा देवा बळे हमारा नाही कुणाची भीती. जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी. नवीन फलंदाज महेंद्र आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. महत्वाची विकेट होती, पहिली विकेट इतिहासात मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते तेजस्वी फायटर्सच्या संघाला. अगदी कुणबी स्टार्स ही सध्या फलंदाजी करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. रेडी होत्या षटकातील पुढील बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती प्रणित पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडच्या दिशेने केलाय लॉफ्टेड स्ट्रोक होत नव्हता, इथे जमिनीची गळत बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मधून आल्यात, फिल्डिंग करतील तोपर्यंत मिळाले सिंगल, आणि या सिंगलच्या द्वारे धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 14 या आकड्यावरती. 14 धावा या फलकावरती आहेत 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. चेंडू फेकून झाला आतापर्यंत इथून जर पाहिला तर 1.2 चेंडूचा खेळ समाप्तीला आलाय. अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट ही खासियत राहिली या स्पर्धेची. आपण पाहतोय केपीएल सीझन 7 पर्व 7व. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इथे टॉपेज लागलाय, क्षेत्ररक्षक चुकी करताय, झेल सोडलाय. महत्वाचा कॅच होता बॅटरच्या माध्यमातून, इथे झेल सोडण्यात आला गेलाय. खूप सारे विक्रम अगदी आपण जर पाहिलात ना, झेल सुटल्यावरती खूप सारे विक्रम लढले गेले होते. इथे महत्वाचा झेल होता, तो धरतीला दान केलाय. येणाऱ्या काळामध्ये काय जखमेवरती मीठ सोडण्याचं काम करतील फलंदाज, हा देखील प्रश्नचिन्ह राहिलाय. पंधरा धावा फलकावरती आपण पाहू शकतात केपीएल अर्थात कुणबी प्रीमियर लीग, कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित कुणबी प्रीमियर लीग केपीएल आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगल्या पद्धती स्पर्धा, अतिशय 4 दिवसांमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ती स्पर्धेची रूपरेषा रेडी होत आहे. षटकातील पुढील बॉल यावेळी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न चालवला होता. इथे चांगला बॉल डिलिव्हर केलाय गोलंदाजाच्या माध्यमातून, गोलंदाज प्रणित पाटीलच्या माध्यमातून. अतिशय चांगली लाईन इथे हाताळून होत असताना पाहायला मिळाली आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करणं खूपच महत्वपूर्ण कांक्षा असतो गोलंदाजाच्या माध्यमातून, आणि ते इथे दर्शवलंय. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, निर्धाव बॉल फेकलाय. अगदी जर पाहिला तर एक झेल देखील उडाला होता, झेल टिपता आला गेला नव्हता. धावसंख्या आपण फलकावरती पाहू शकते, स्थिरच आहे 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन द कार्ड.
पाटील नेटवर्क याच्या माध्यमातून आपण घर बसल्या या मॅचचा आनंद लुटू शकतायत. ऑफसाईडच्या दिशेने चांगला स्ट्रोक आहे. थोडस चेंडू गरंगळ झाला होता, तिथून क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत मिळाल पुन्हा एकदा सिंगल आणि सिंगलच्या द्वारे धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 16 या आकड्यावरती 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगलं आयोजन नियोजन स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. KPL एडिशन 7व गोलंदाज प्रणित पाटील अतिशय भरदार कामगिरी करत असताना जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये वाहू लागली होती खोऱ्याने, त्या धावसंख्येला सध्या इथे ब्रेक लावलाय गोलंदाज प्रणित पाटीलच्या माध्यमातून. रेडी होता षटकातील पुढील बॉल, रिव्हर्स स्ट्रोक, रिव्हर्स अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळतात. स्विच हिटचा पटका निघून गेलाय बॉल सीमारेच्या पलीकडे. पंचांचा सिग्नल, षटकार 6. शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. हॅलो, लक्षात घ्या प्रत्येकी षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं ही दर्शवली जातील. पहिल्या षटकासाठी 4 मिनिटं टीमने घेतल्यात. इथे जर विचार केला तर आयोजकांना सूचना आली आहेत, अगदी 4 षटक आहेत ते 20 मिनिटाच्या मध्ये संपवले जातील. अगदी 20 मिनिटाच्या पुढे जर गेला टायमिंग तर 38 सर्कलच्या बाहेर जो एक फिल्डर असेल त्याला आतमध्ये घ्यावं लागेल, ही आयोजकांकडून सूचना आली. लाडक्या रसिक मायबाप प्रेक्षकांना प्रेमळ विनंती करतोय, जे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात आहेत कृपया करून आपण उपलब्ध करून द्यावं. ही प्रेमळ विनंती आहे. स्पर्धा आपलीच आहे आणि त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य ती अपेक्षा आम्ही आपल्याकडून ठेवतोय. कृपया करून जे चेंडू सीमारेषा पलीकडे जात आहेत आपण उपलब्ध करून द्यावे. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण सूचना, 6 चेंडूंसाठी तुम्हाला केवळ 5 मिनिटे दिली जातील. पहिली 4 षटके जर 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण झाली नाही तर 5व्या षटकामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार 5 ऐवजी केवळ 4च क्षेत्ररक्षक तुम्ही 38 सर्कलच्या पलीकडे ठेवू शकाल. पहिल्या 6 चेंडूंसाठी 4 मिनिटे खर्च झालेली आहेत दोन्ही संघांच्या माहितीसाठी. कुणबीचा संघ आपली लिस्ट आली नाहीये, विनंती करेन आपली लिस्ट पोहोचवा. विनंती आहे, आपली लिस्ट ही आलेली गेली नाहीये. रेडी होत षटकातील पुढील बॉल गोलंदाजी मार्क वरती. चांगला बॉल टाकलाय शर्यचा हावभाव आपण पाहू शकतात. अतिशय चांगल्या पद्धतीने इथे चेंडूची हाताळणी झाली आहे. अगदी उन्हाचा तडाखा मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळतात. या उन्हाच्या तडामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ. आजच्या दिवसाची ही दुसरी मॅच 2 संघांच्या विरोधामध्ये. एका साईडला तेजस्वी फायटर संघ खेळतोय तर दुसऱ्या साईडला कुणबी स्टार्स ही लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. बॅटची एज बॉल केलाय मागे, तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पुढे होता, तिथे त्याच्या माध्यमातून जोपर्यंत जाळी क्षेत्ररक्षण तोपर्यंत जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22 या आकड्यावरती. 2.1 चेंडूचा खेळ समाप्तीला आलाय. दोन चेंडूचा खेळ समाप्तीला आलाय. समस्या असावा फिल्डिंग मध्ये इथे प्रामुख्याने चेंज होत असताना पाहायला मिळते. फिल्डिंगची व्यूहरचना आपण इथून जर पाहिली तर डीप मध्ये खूप सारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स स्ट्रोक, इथे कदाचित बॅटची एज घेत बॉल केलाय सीमारेषा पलीकडे निघून गेलाय. फाईन लेग क्षेत्राला बीट करत चौकार 4. थँक्यू, वेलकम बॅक. पुणे या स्पर्धेदरम्यान सन्माननीय श्री वैभव सुदाम घरत नेटाळी गावचे सुपुत्र इथे उपस्थित झाले आहेत. मी विनंती करतोय सन्माननीय करवीन पाटील यांना आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन यथेच्छ स्वागत तथा सन्मान करावा. चला, कुणबी स्टार संघ आपली लिस्ट आलेली नाहीये, विनंती करेन आपण लगेचच पोहोचवा.
चौकार आलाय. या चौकारच्या मदतीने धावसंख्या 27, 27 रन्स ऑन दी गार्ड. रिव्हर्स स्ट्रोक, रिव्हर्स सक्सेसफुल ठरलाय. पुन्हा एकदा आलाय फलंदाजाच्या बॅट मधनं 4 धावा. चौकार 4. थँक्यू. काय फलंदाजी सुरू आहे समीर पाटीलची. आपण जर पाहिली तर इथून 9 चेंडूमध्ये 27 धावा या वैयक्तिक धावसंख्या त्या खेळाडूच्या माध्यमातून पाहू शकतायत. अगदी जी मास्टर माइंड क्रिकेटी शॉट असतात ना ते इथे दर्शवलंय. स्विच हिट ज्या प्रकारे करतात अतिशय सक्सेसफुल ठरत आहेत. हे कॉन्सन्ट्रेशन आहे. हे फलंदाजीवरती कॉन्सन्ट्रेट आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑन साइडच्या दिशेने पुन्हा एकदा खेळ आहे. अगदी लॉंग लेग बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निघून गेलाय सरळ सीमारेषा पलीकडे 6 धावांकरता. शेतकऱ्याची जात आमची, आम्ही शेतात राबतो. खंडेरायाच्या चरणी जाऊन आम्ही. रिव्ह्यू दर्शवले गेले ते ऑफिशियल्स आपल्याला पाहायला मिळतात. जॉईन झालेत. जे काही डिसिजन असेल ते आपल्याला पंच दर्शवतील. बॉल काउंट होईल. षटकार मोजला जाणार नाही. निर्धाव बॉल इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे ऑफिशियल निर्णय घेत आहेत अगदी आपण जर पाहिला तर अगदी जी रेषा आहे त्या साईडला गेली आणि तिथून बॉलला खेचण्याचा प्रयत्न चालू होता. त्यासाठी आपण इथे पाहायला मिळाल्यात निर्णय आलाय पंचांच्या माध्यमातून. निर्धाव बॉल असणार आहे. गोलंदाज रेडी होते. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळते आहेत. हे तिसरं चालू असताना गोलंदाज वेग पाटील. ह्या स्पर्धेदरम्यान गवळी पॅन्थर्स या संघाचे मालक सन्माननीय ऋषिकेश गवळी व त्यांचे बंधू सन्माननीय अनिकेत गवली इथे उपस्थित आहेत. दोन्ही या बंधूंना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. धावसंख्या 31, 31 रन्स अधिकार. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळते जे तिसरे चालू आहे. 2.5 चेंडू फेकून झालेत. अतिशय आपण जर पाहिलात तर चांगले षटक राहिले आतापर्यंत. शेवटचा अंतिम बॉल हा देखील बाकी आहे. गोलंदाज वेद पाटीलच्या माध्यमातून षटकातील शेवटचा अंतिम बॉल हाताळण्यासाठी रेडी झाल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अपील केले इथे पंचांकडे थोडीशी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न अपयश आले. आणि इथून जर पाहिलात तर एक धाव कंप्लीट केली झाली आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 32, 32 रन्स ऑन दी कार्ड. 3 षटकांचा झाला. इथे खेळ समाप्तीला आलाय. येणारे 2 षटक बाकी आहेत. येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावा येतील हे देखील पाहायचं आहे. तो प्रत्येक छोटसा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया एक सुमधुर गीत आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
आम्ही शेतकरी आम्ही कारभारी आम्ही शेतकरी आम्ही कारभारी आम्ही गर्वाने सांगतो कुणबी आम्ही राजे कुणबी आम्ही राजे कुणबी आम्ही राजे अरे कुणबी आम्ही राजे कुणबी आम्ही राजे कुणबी आम्ही राजे कुणबी आम्ही राजे अरे कुणबी आम्ही राजे कुणबी आम्ही राजे कुणबी आम्ही राजे कुणबी आम्ही राजे अरे कुणबी आम्ही राजे रायाचा भंडारा आम्ही कपाली लाविला संत तुकोबाची शिकवण आहे या कुणबी जातीला संत तुकोबाची शिकवण आहे या कुणबी जातीला संत तुकोबाची शिकवण आहे या कुणबी जातीला आम्ही शेतकरी आम्ही कारभारी वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या KPL सीझन 7 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहू शकतात. कुणबी प्रीमियर लीग कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित कुणबी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. या मैदानावरती खूप चांगला आयोजन नियोजन सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं मुख्य उदाहरण ही स्पर्धा देत असताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक 4 तानासाठी गोलंदाजी मार्गवरती रिची आलेत. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 4 तानासाठी समोर फलंदाज ज्याची बॅट तडपले समीर पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पहिलं बॉल रिव्हर्स स्ट्रोक खेळायचं होतं, यश मिळालं नाहीये. रिव्हर्सच्या फटक्यामध्ये इथे जोपर्यंत क्षेत्ररक्षण झालंय तोपर्यंत मिळाले सिंगल. कदाचित डायरेक्ट जर प्लॅन चालला असता तर बेटर ठरलं असतं आपल्या संघासाठी, परंतु तसं काही होत नाहीये. क्रिकेटमध्ये जड तरला तारणा नाहीये, क्रिकेटमध्ये जड तरला मानलं जात नाहीये. इथे आपण जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 33 रन्स ऑन दी कार्ड 3.1 चेंडूच्या समाप्तीखेरीज. गोलंदाज रेडी होता. षटकातील पुढील बॉल करण्यासाठी चांगला बॉल टाकलाय. स्टंपिंग इथे केली जाते विकेट किपरच्या माध्यमातून. अतिशय क्लोज मध्ये विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिथे थोडीशी स्टंपिंग झाली होती, यश मिळालं नाहीये त्या स्टंपिंग मध्ये. चांगला बॉल डिलिव्हर केलाय गोलंदाज रिचीच्या माध्यमातून. अतिशय चांगली कामगिरी करत असताना आपल्या बोटांतील जादू ही दर्शवत असताना पाहायला मिळतोय. एक चांगलं आयोजन नियोजन स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहायला मिळते आहेत. KPL सीझन 7 एडिशन 7 आपण पाहू शकतायत. चहाडेच्या मैदानामध्ये आपल्याला ही स्पर्धा परत असताना पाहायला मिळते आहेत. खूप सारे खेळाडू आपल्या कुणबी समाजाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही स्पर्धा खेळत असताना रेडी होता. षटकातील पुढील बॉल स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न इथे चालवला होता. इथे स्टंपिंगचा चान्स होता, इथे रनआउट होईल. विकेट सॅक्रिफाईस. खेळाडू तंबूच्या आसऱ्याला बॅक टू दी पवेलियन गॉन. परशुरामाच्या भूमीवरी कबाड कष्ट करी नसा नसात इमानदारी न माझी कुणबी जात खरी. नसा नसात इमानदारी न माझी कुणबी जात खरी. थँक्यू. वेलकम बॅक. निलेश पाटील हे सध्या फलंदाजी करण्यासाठी आले आहेत. क्रमांक 4 वरती यांना आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी. त्यांच्या माध्यमातून ज्याच्या नावावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा गेल्याच वर्षी KPL मध्ये कुणबी प्रीमियर लीग मध्ये त्याने झळकवलं होतं. स्ट्राईक चेंज होईल. समस्या असावी, थोडीशी चुकी झाली. तिथून रेडी होता. षटकातील पुढील बॉल अपील थोडीशी लाऊड अपील पंचांकडे गेली होती. इथे शरीराचा वेग घेऊन बॉल गेला आहे. ऑफसाईडच्या दिशेने लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. ऑफिशियल्स अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ऑफिशियल्स अगदी दूरवरून आल्यात, दूरवरून प्रवास करून या स्पर्धेसाठी जॉईन झाल्यात. अगदी एक ऑफिशियल भिवंडीवरून आल्यात तर एक शहापूरवरून आल्यात. रेडी होता. षटकातील पुढील बॉल हाताळण्यासाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने
ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे चालवला होता. फाईन लेग शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक खेळण्यात होता. त्याच्या माध्यमातून जोपर्यंत झाले क्षेत्ररक्षण तोपर्यंत पुन्हा एकदा मिळाले सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजे 35 रन्स ऑन दी कार्ड. 35 धावा या फलकावरती आहेत. 35 रन्स ऑन दी कार्ड. एक सुंदरशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी आपण ही स्पर्धा या चहाडेच्या मैदानामध्ये आपण अनुभवत आहेत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या 4 दिवसांमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. रविवारच्या दिवसामध्ये फायनलचा सामना देखील आमच्या मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळेल, यात काही तीळ शंका नाही. चांगला बॉल पुन्हा एकदा डिलिव्हर केलाय गोलंदाज रिचीच्या माध्यमातून षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ झाला समाप्तीला. येणार एक षटक बाकी आहे. येणाऱ्या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे. धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजे 35. एक छोटसा ब्रेक मध्ये संगीत आणि लगेच येऊ मैदानाच्या आतमध्ये. छत्रपती संभाजीचा आगरी शिवाजी राजा वंदितो तुमा शिवराया रावती तुपेची साया आगरी शिवाजी राजा डीजे अनिकेत ए नागेश नवीन षटक हाताळण्यासाठी षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी मोहित घरात आल्यात गोलंदाजी मार्गवरती. हा षटक खूप इम्पॉर्टंट ठरेल बॅटिंग करणाऱ्या संघाकडून, कारण काय ज्या प्रकारे समीर पाटीलने धावसंख्या केल्या 13 बॉल मध्ये 28 आणि पूर्ण टीमची धावसंख्या 35 आहे. रिव्हर्स स्ट्रोक इथे एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न चालवला होता, तिथे मिळाले सिंगल. पुन्हा एकदा थोडीशी खराब सुरुवात म्हणायला हरकत नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. कुणबी स्टार फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. थोडीशी लेझी प्रमाणामध्ये सुरुवात झाली आहे त्यांच्या माध्यमातून. 36 धावा फलकावरती 36 रन्स ऑन दी कार्ड. 2 विकेटच्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. 4.1 चेंडूचा खेळ समाप्तीला आलाय. पुन्हा एकदा रेडी होत आहेत षटकातील पुढील बॉल. मिस्टर गोलंदाज मोहित घरत आहेत गोलंदाजी मार्गवरती. आपल्या षटकातील दुसरा बॉल हाताळण्यासाठी रेडी होत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेटने ऑफसाईडच्या दिशेने टॅप केला क्षेत्ररक्षक आल्या दूरवरन. तिथे आपल्याला क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळाले. इथे मिळाले विकेट. रनआउटच्या पद्धतीने फलंदाजाला परतावं लागेल. तंबूच्या आसऱ्याला मिळाले विकेट. खेळाडू तंबूच्या आसऱ्याला गॉन. एकजुटीची ज्योत पेटून स्वप्न उद्याची पाहू. चल प्रकल्प घडवून पुढील बॉल गोलंदाज रेडी होत आहेत. ऑन साईडच्या दिशेने घेऊन मारण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्या एरियामध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये क्षेत्ररक्षण करतील. बॉल निघून गेला, त्याला मस्तकावर दस्तक देत सीमारेषा पलीकडे निघून गेला. 4 धावांकरता अखेरच्या क्षणी आलाय चौकार. 4 चौकार आळे. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजेच 40 रन्स ऑन दी कार्ड. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये थोडीशी खराब सुरुवात इथे अंतिमच्या क्षणी त्यावरती भर करण्याचा प्रयत्न चालवलाय. रिव्हर्स स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 धावांकरता आलाय समीर पाटीलच्या बॅटमधनं चौकार. 4 एक सुटीची ज्योत पेटवून स्वप्न उद्याची पाहू. कल प्रकल्प घडवून समाज पुन्हा उंच भरारी घेऊ. आम्ही कुणबी युवा, आम्ही कुणबी युवा, आम्ही कुणबी. थँक्यू. धावसंख्येला वाढवण्याचा प्रयत्न समीर पाटीलच्या माध्यमातून झालाय. अखेर त्याची धावसंख्या जर पाहिली तर 16 बॉल मध्ये 36 धावांवरती खेळतोय. वैयक्तिक धावसंख्या पण त्याची पाहिली 44 धावसंख्या. ही पूर्ण टीमची टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल अर्थात 5वा बॉल घेऊन गोलंदाजी मार्ग मिस्टर मोहित घरत आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 चालू आहे. अंतिम षटक हे तो हाताळतोय.
थोडीशी फिल्डिंगमध्ये चेंजेस हे नेहमी होत असताना पाहायला मिळालेत. डीपमध्ये खेळाडू खूप सारे आहेत. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. त्यानंतर आपण जर पाहिलात तर डीप मिड विकेट देखील आहे. एक डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स स्ट्रोक साठी डीप स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स स्ट्रोक एक्झिक्यूट केला तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत फील्ड करतील इथे विकेट सॅक्रिफाईस करण्याच्या मोहामध्ये आहेत आणि ते विकेट सॅक्रिफाईस होईल. विकेट होईल पतंग रनआउटच्या स्वरूपात आले विकेट. धावसंख्या फलकावरती आहे ती 45 रन्स 45. या ऐकूया एक डीजे भगव्याचा गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं शेलार मामा वीर धिप्पाड शेलार मामा वीर धिप्पाड गाडी उदय भाऊ मड जवाची टाकली गोरपड वर एक चढ जवाची टाकली गोरपड वर एक चढ. थँक्यू. शेवटचा अंतिम बॉल. यावेळी चांगला बॉल टाकलाय काय हा प्रश्न चिन्ह राहिला आहे आणि अगदी चांगला बॉल फेकत असताना पाहायला मिळाला. षटकाची झाली समाप्ती. अखेर पहिल्या इनिंगचा ब्रेक लागलाय. पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या आहे 45. 46 लक्ष हे समोर ठेवलं गेलंय तेजस्वी फायटर संघासमोर. पाहूयात येणाऱ्या काळामध्ये काय घडेल काय बिघडेल. एक छोटस धून आणि धून मध्ये संगीत. फ्रेंड्स फायटर संघाचा कर्णधार आणि गवली पॅन्थर्स या संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण विनंती करतो आपण या. आयकॉन खेळाडू आपण या. आपल्याला विनंती आहे गवली पॅन्थर संघाचा आयकॉन आणि तसेच फ्रेंड फायटर संघाचा आयकॉन खेळाडू आपण या. आपण नाणेफेकी करणार आहोत. या नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करूयात दोन संघांमध्ये. आदरणीय सुनील काशीनाथ पाटील सर किराळे KPL 7व्या सीझनचे विद्यमान उपाध्यक्ष सरांच्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया आपण परिपूर्ण करणार आहोत. व्हेरी नेक्स्ट मॅच दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. चला या आयकॉन खेळाडू आपण विनाविलंब टॉस बॉक्सच्या दिशेने प्रस्थान करायचं आहे. श्री कुर्लाई कॉम्प्लेक्स प्रेझेंट हा टॉस बॉक्स आपल्याकरिता सौजन्य करण्यात आलेला आहे. सफाळे पूर्व विभागामध्ये जर तुम्ही गेलात तर ही साईट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 1 BHK आणि 2 BHKचे फ्लॅट्स तिथे अवेलेबल आहेत. 1 BHK साठी 19,50,000 तर 2 BHK साठी 28,01,000 अशा स्वरूपामध्ये तिथे दर सुरू आहेत. कुर्लाई कॉम्प्लेक्स सफाळ्याच्या पूर्व विभागामध्ये जर तुम्हाला फ्लॅट्स घ्यायचे असतील तर तुम्ही त्वरित बुकिंग करू शकतात. आणि खूप सुंदर पद्धतीने टॉस बॉक्स आपल्याकरिता सौजन्य करण्यात आलेला आहे श्री कुर्लाई कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून. आयकॉन खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत. फ्रेंड फायटर संघाच्या माध्यमातून मिलिंद दिवाकर पाटील यांना आपण पाहतोय. चला गवळी पॅन्थर्स आयकॉन खेळाडू आपण या. टॉसची प्रक्रिया या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल दोन संघांमध्ये. गिराळे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच महोदय आणि कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेचे विद्यमान उपाध्यक्ष व्हाईस प्रेसिडेंट आदरणीय सुनील काशीनाथ पाटील गिराळे यांच्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया आपण कंप्लीट करणार आहोत.
दोन संघांमध्ये. गवळी पॅन्थर्स यंदाच्या वर्षामध्ये पहिल्यांदाचा संघ मात्र नव्याने कुणबी प्रीमियर लीग या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रेझेंट झालेला आहे. चला या गवळी पॅन्थर्स आयकॉन थोडीशी त्वरा करायची आहे. गाई करा. आकाश बाबूराव घरत, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण विनाविलंब या टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता. व्हेरी नेक्स्ट मॅच. पंचांचा ग्रीन सिग्नल पोहोचलेला आहे. राम पाटोळे यांच्या माध्यमातून मॅचला होते सुरुवात. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर विक्रांत अशोक पाटील यांना आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवरती सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि अक्षरशः शून्याचा चष्मा परिधान करून फलंदाज तंबूच्या आश्रयाला मात्र चालू लागलाय. जबरदस्त सुरुवात विक्रांत अशोक पाटील कोकणेर गावचा ब्रँड याच्या माध्यमातून. चला कृपया करून गवळी पॅन्थर्स आयकॉन खेळाडू गाई करा. येथे प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन खेळाडू आलेला आहे. तसेच मान्यवर देखील आलेले आहेत नाणेफेक करण्याकरिता. थोडीशी त्वरा करा प्लीज. मिड इनिंग मध्ये टॉसची प्रक्रिया केली जाते हे लक्षात असू द्या. हॅलो, लक्षात असू द्या 12वा खेळाडू मॅन्डेटरी आहे, बंधनकारक आहे. जर उपस्थित नसेल तर पॅनलाइजला तुम्हाला सामोरं जावं लागेल. कुणबी स्टार्स 12वा खेळाडू मॅन्डेटरी आहे, अदरवाइज पॅनलाइज कार्यकारिणीची सूचना आहे. आपण खूप मोठी स्पर्धा खेळत आहेत. 12वा खेळाडू बंधनकारक. तदनंतर जर तुम्ही स्कोर कार्डवर कुठलाही आक्षेप घेतला तरी तो ग्राह्य धरला जाणार नाही. वळ्यात मॅचच्या दिशेने बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर विक्रांत अशोक पाटील आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन उजव्या हाताने. आणि पहिलं षटक जे आहे ते आतापर्यंत सुव्यवस्थित पंच दर्शवतात. बाईजच्या स्वरूपामध्ये राम पाटोळे एक चांगलं व्यक्तिमत्व क्रिकेटच्या माध्यमातून. जेपी पॅनलचा विचार जर आपण केला तर संपूर्ण भारत देशामध्ये आज जेपी पॅनलची चर्चा आहे. शेंद्रून प्रीमियर लीग सारख्या एका मोठ्या स्पर्धेत त्याने मला समालोचनाची संधी उपलब्ध करून दिली होती. आमचे खूपच जवळचे मित्र आणि या दर्जेदार पंच. एक मोठ्या श्रीमंत मनाचा माणूस आहे राम पाटोळे, नो डाऊट. बॉलर तयार. ऑन साइडला सजवलेला फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या परिक्षेत्रामध्ये चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार, 4 धावा. स्वयं काही जे आपले समाज बांधव आहेत तथा काही जी लहान मुलं आहेत, छोटी मुलं, त्यांना विनंती राहील आपण जर हा बॉल मैदानात परत आणून दिला अथवा व्यासपीठावर परत आणून दिला, भिजलेला बॉल असो किंवा बाहेर गेलेले, तर आपणास इथे एक योग्य बक्षीस दिले जाईल. फ्रेंड फायटर आपला जो निर्णय आहे तो लगेच कळवायचा आहे. मिलिंदजी, निर्णय तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये द्यावा लागेल. क्षेत्ररक्षण का? ओके, धन्यवाद. प्रथम फील्ड करण्याचा निर्णय घेतलाय फ्रेंड्स फायटर या संघाने. व्हेरी नेक्स्ट मॅच मध्ये ऑन साइडला एक्झिक्यूट केलेला स्ट्रोक, चेंडू फार वेगाने निघून आलाय. डीप स्क्वेअर लेग झोनला क्लिअर करतोय. जबरदस्त बॅटिंग. षटकाची सुरुवात चांगली झाली होती परंतु जो समारोप आहे तो फलंदाज आपल्या नावे करतायत. 2 स्टार बॅटर मुख्य खेळपट्टीवरती. एका बाजूने जर आपण पाहिलं तर प्रीतम दीपक पाटील, अर्थातच रिची आणि त्याच्या साथीने मोहित घरात, ब्रँड ऑफ नानिवली. धाव फलक जाऊन विसावलेला आहे फलकावर. 9 अंकावर पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट सेट करण्यात आलेला आहे एक्युरेट 46 धावांचं. फुलटॉस स्वरूपातील चेंडू कव्हर पॉइंट झोन मध्ये सिंगल मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केली जाईल. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर खेळ अधिकृत स्वरूपामध्ये परिपूर्ण झालाय. ऑफिशियली एंड आणि पहिल्या षटकाची समाप्ती. अखेर 10 धावा आहेत फलकावर. घेऊयात एक छोटासा ब्रेक. ऐकूयात डिस्क जॉकीला ओळ्यात मैदानामध्ये.
धन्यवाद. पहिल्या षटकामध्ये 10 धावा परिपूर्ण बघायला मिळाल्या. टार्गेट 46 आहे. इथून 36 धावा 24 चेंडूंमध्ये करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवर कुणबी क्रिकेटच्या आख्यायिका म्हणून ज्या क्रिकेटपटूकडे पाहिलं जातं अर्थातच समीर काशीनाथ पाटील कुणबी किंग. यावेळेस मात्र जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईलने स्विच हिटचा अटेम्प्ट. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. गुड शॉट. आणि मातणार नाही कृषीवालाचा वसा आम्ही टाकणार नाही. आमचं शिवरायाशी नात, आमचं शिवरायाशी नात. मिस्टर 360 डिग्री म्हणून मोहित गरजची ओळख आहे. ब्रँड ऑफ नानिवली आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस दिला ऑन साइडला ऑफस्टमच्या पलीकडे शफल होऊन आणखीन एक बहारदार फटका नेत्रलोचक स्वरूपात. काय जबरदस्त फलंदाजी. बॅक टू बॅक बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव फलक फार वेगाने जाऊन विसावलंय 18 या अंकावर. 46 धावांच्या प्रत्युत्तरादाखल जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण. नानिवली गावचा ब्रँडेड खेळाडू अष्टपैलू मिस्टर 360 डिग्री मोहित घरत सुपर बॅटिंग. वन्स अगेन कलात्मक फटका. के एल राहुल कॉपीबुक स्टाईलने गुडघ्याला हलकस मात्र वाकवलं, स्ट्रेच केलं आणि तदनंतर बॅक टू बॅक लागोपाठ पाठोपाठ 3 चेंडू 3 चौकार. Vaibhav Remix. काय बॅटिंग सुरू आहे आपल्या संघाकरिता. जबरदस्त स्वरूपामध्ये मोहित संतोष घरत. विस्मयकारक फलंदाजी, विध्वंसक फलंदाजी, चित्रबानू फलंदाजी. वीरेंद्र सेवागची आठवण करून देतोय सूर्यकुमार यादव. याची आठवण यावी. यावेळेस मात्र क्रिकेटचा प्युअर क्लास. काय फटका आहे. आजच्या दिवसामधील सर्वोत्तम सर्वात देखणा फटका. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून काय कमालीचा फटका खेळला. अक्षरशः विराट कोहलीच्या आठवण यावी, जो रूटच्या आठवण यावी. क्रिकेटचा प्युअर क्लास दर्शवला गेलाय. नानिवली गावचा ब्रँड मोहित संतोष घरत त्याच्या बॅट मधून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या शिरावरून एक लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. ग्रेट शॉट, सुपर बॅटिंग, सेन्सेशनल क्लास अँड क्वालिटी, फास्ट अँड फ्युरियस, स्वीट अँड स्मार्ट, सेन्सेशनल. मोहित संतोष घरत. काय बॅटिंग सुरू आहे. धाव फलक फारच वेगाने जाऊन विसावलाय 28 या अंकावर. स्लोवर वन होता. गतीमध्ये प्रचंड परिवर्तन केलं समीर काशीनाथ पाटीलने आणि सुटकेचा निश्वास टाकणारा हा चेंडू होता. कारण पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार, त्यानंतर एक षटकार आणि आता मात्र एक सिंगल. महागडं असं हे षटक आहे. 19 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत 5 चेंडूंमध्ये. ऑन स्ट्राईक रिची. जर आपण ॲक्युरेट कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेचा इतिहास उलगडून पाहिला तर 2019च्या कॅलेंडर इयर मध्ये प्लेअर ऑफ दिस सिरीज ज्याने आपल्या नावावरती केली होती असा रिची आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग स्टान्सवर गिराळे गावातून बिलॉंग करणारा संतोष माणिक पाटील यांच्या छत्रछायेखाली त्यांच्या तालमीत घडलेला रिची. फॉलो थ्रू मध्ये समीर काशीनाथ पाटील. क्या बात है, ग्रेट कॅच. उडता हुआ समीर कुणबी किंग आपल्या फॉलो थ्रू मध्ये अगदी डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तत्पूर्वी क्षणार्धात दर्जेदार झेल परिपूर्ण करण्यात आलेला आहे. फलंदाज बाद. तलवार हाती घेतो नाव शिवरायांचे. कुणबी आम्ही राजे, कुणबी आम्ही राजे, कुणबी आम्ही राजे, अरे कुणबी आम्ही राजे, कुणबी आम्ही राजे, कुणबी आम्ही राजे, कुणबी आम्ही राजे, अरे कुणबी आम्ही राजे, कुणबी आम्ही राजे, कुणबी आम्ही राजे, कुणबी आम्ही राजे, अरे कुणबी आम्ही राजे. आम्ही शेतात 18 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलेला आहे. 17 धावांचं लक्ष समोर. या स्पर्धेसाठी जे प्रायोजक लाभलेले आहेत
मी कार्यकारिणीला विनंती करतोय ती नावं आमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्यात. आपण सर्व प्रायोजकांना देखील समोर आणणार आहोत. स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता मोठ्या मनाने ज्यांनी दानशूर भूमिका दर्शवलेली आहे त्या सर्व प्रायोजकांना आपण समोर घेऊन येऊयात. संयोजन समितीला प्रेमळ विनंती आहे आपण ती नावं आमच्यापर्यंत पोहोचवावीत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. 17 धावांचं लक्ष समोर आहे. एक गेम चेंजर मॅच विनर म्हणून मोहित संतोष घरत या सामन्यामध्ये फलंदाजी करतोय. जबरदस्त बॅटिंग त्याने केलंय. प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः नेस्त नाबूद करण्याचा त्याचा प्रयत्न. ऑफस्टमच्या पल्लीकडे शफल फॉलिंग स्वीप, त्यानंतर एक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह देखील आपण त्याच्या बॅटमधून पाहिला. एक स्विच हिटचा फटका. मिस्टर 360 डिग्री म्हणून मला का ओळखलं जातं याची पोच पावती देतोय नानिवली गावचा ब्रँड. ट्रेमेंडस बॅटर मोहित. ऑन साइडला यावेळेस आपण पाहू शकाल बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. परंतु 2 धावा काही केल्या रोखल्या जाणार नाहीये. चित्त्याची दौड त्या ठिकाणी आपण अनुभवू शकलात. रणरणत आणि रखरखत असं ऊन आहे. जरी हा फेब्रुवारी महिन्याचा एंड असला तरी देखील यंदा जेव्हा दुपारचं सत्र असतं थोडीशी गरमी जास्त जाणवते. पंच देखील लगेच होकार देतात आम्हाला, कारण अभय पाटोळे आताच पूर्णपणे अग्निदिव्य पेलून आलेले आहेत. आणि रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये 2 धावा पळून काढणं यासाठी धमक लागते, चांगलं फिटनेस तुमचा असावा लागतो आणि तो फिटनेस दाखवलाय दोन्ही फलंदाजांनी. खूपच सुंदर गौड दौड त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ही शेतकऱ्याची पोरं आहेत. कुणबी प्रीमियर लीग आपण पाहतोय. आज देखील जे फलंदाज जे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत अभयजी त्यांचे पिताश्री कोणी 50 आणि 60 वर्षांचे जे पिताश्री आहेत अक्षरशः 50-50 किलोची पोती शेतामध्ये उचलतायत आणि त्यांची ही पोरं आहेत आणि म्हणून ती थकणार नाहीयेत. थकवा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाहीये. आज देखील हा जो बळीराजा आहे खास करून पालघर पूर्व विभागातला जबरदस्त मेहनती आणि त्यांची ही पोरं जी थकण्याचं नाव घेणार नाहीये त्या 4 दिवसांमध्ये. बॉलर तयार. कुठल्या स्पॉट वरून एक वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावच्या स्वरूपामध्ये ही सांगता झालेली आहे. पोचाडे एक्सप्रेस या नावाने जो सुप्रसिद्ध आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय गोविंद शेलार. एक चांगला गोलंदाज, सुस्वभावी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु काय गती आहे, रफ्तार का सौदागर. पोचाडे एक्सप्रेस अक्षय गोविंद शेलार बॉलिंग ट्रॅकवर आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. ऑन साइडला सजवलेला हा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. खूप बहारदार स्वरूपामध्ये फील्ड अटॅक आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. हळूवार पद्धतीने धावफलक मात्र जाऊन विसावलेला आहे 33 या अंकावर. येथून विजयासाठी जर आपण पाहिलं तर 13 धावांची निकड आहे. 14 चेंडूंचा खेळ उर्वरित. मोहित संतोष घरतनी जी बॅटिंग केलंय प्रतिस्पर्धी संघाचा संपूर्ण अशा अपेक्षांचा जो डोलारा होता तो मात्र नकारात्मक करून टाकलाय. लाऊड अपील त्या ठिकाणी बघायला मिळाला यष्टी रक्षकाच्या माध्यमातून. एक चांगला आणि दर्जेदार यष्टी रक्षक म्हणून अनिकेत पद्माकर नाईक यांची ओळख आहे संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये. खामलोली गावातून बिलॉंग करतोय. खूप चांगला झेल यष्टांच्या मागे त्याने परिपूर्ण केला आणि तितकंच स्ट्रॉंग अपील देखील बघायला मिळालं. सामन्याची परिभाषा मात्र या ठिकाणी बॉल टू रन पाहायला मिळते. सुपर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष आपल्याला अनुभवायला मिळतोय. ऐकूयात एक ब्लॉकबस्टर सॉन्ग. येऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. परशुरामाच्या भूमीवरी, परशुरामाच्या भूमीवरी काबाड कष्ट करी. नसा नसात इमानदारी न माझी कुणबी जात खरी. नसा नसात इमानदारी न माझी कुणबी जात खरी. धन्यवाद. डिस्क चौकी. कडाक्याचं ऊन असो की सोसाट्याचा वारा, जो चालवतो संपूर्ण जगाचा डोलारा तो एकच आहे बळीराजा. कुणबी बांधव या जगाची शान आहेत. बॉलर तयार. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटक्याची निवड एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. डीप स्वीपर कव्हर अगदी सेंटर वरून हा चेंडू निघून गेलाय सीमारेषा पल्लीकडे. खूप चांगल्या फटक्याची निवड मात्र आपल्या संघासाठी करतोय. आल्या पाऊले काय जबरदस्त फटक्याची निवड बघायला मिळालंय.
धाव फलक मात्र वेगाने जाऊन विसावलेला आहे. प्रोग्रेस कार्ड वरती 37 चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 9 धावांची निकड हे सामन्याचं समीकरण. जिथं घुसत या मराठ्याचं क्वार, जिथं घुसत या मराठ्याचा क्वार, छाप पडतो या ठाण्या वाघाचा. धन्यवाद. डिस्क जॉकी. चहाडे क्रीडा संकुल पालघर जिल्ह्यातील एक अग्रमानांकित अशी खेळपट्टी आहे आणि या चहाडे क्रीडा संकुलामध्ये पालघर जिल्ह्यातील मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची लीग स्पर्धा अर्थातच कुणबी प्रीमियर लीग एक ग्लॅमरस टुर्नामेंट, प्रत्येक वर्षामध्ये काही ना काही नाविन्य घेऊन येणारी कुणबी प्रीमियर लीग 7वा हंगाम पहिलाच दिवस इन ऍक्शन मध्ये आहे. 12 चेंडूंमध्ये 9 धावांची निकड. तेजस्विनी फायटर संघ काय चेंडू होता, जबरदस्त पूर्णपणे ब्लॉक होल मध्ये एक विलक्षण चेंडू प्रेझेंट केलेला आहे. लेझर गाइडेड यॉर्कर जसप्रीत बुमराह याची प्रॉपर आठवण यावी काही क्षणांसाठी. इतका बहारदार स्वरूपातील चेंडू आपण अनुभवलेला आहे. सुमित नरोत्तम पावडे क्लास बॉलर, दर्जेदार स्वरूपात. आणखीन एक मॅजिकल 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 गोलंदाजी सुमित नरोत्तम पावडे, किराटगावचा ब्रँड, अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण. लेझर गाइडेड यॉर्कर, लसित मलिंगा, जसप्रीत बुमराह, मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, जोएल गार्नर कॉपीबुक स्टाईल ने अद्वितीय गोलंदाजी. फलंदाज बाद. धन्यवाद. या 7व्या हंगामामध्ये सुमित नरोत्तम पावडे यांनी 2 चेंडू हाताळलेले आहेत. 2 चेंडूंमध्ये स्वतःचं इम्प्रेशन त्याने सोडलंय, स्वतःची छाप सोडलंय या स्पर्धेमध्ये. परफेक्ट यॉर्कर कसे हाताळावे त्याच्या गोलंदाजीचं हे पृथक्करण राहिलंय. फलंदाज अक्षरशः बीट होऊन तंबूच्या आश्रयाला. ग्रेट बॉलिंग. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. काय बॉलिंग आपण पाहतोय, जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. वाखाणण्याजोगी ही गोलंदाजी आहे. उच्च श्रेणीय, उच्च स्तरीय, अग्रमानांकित, अग्रवलयांकित, अग्रगण्य गोलंदाजीचं पृथक्करण निर्विकार स्वरूपात सुमित नरोत्तम पावडे. क्लासिकल क्लासिकल बॉलिंग. यावेळेस मात्र फुल टॉस होता, व्यवस्थित कनेक्शन जुळून आलेलं नाहीये. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू डॉट. सुमित नरोत्तम पावडे ग्रेट गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या संघाकरिता जी संधी मिळाली एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर चहाडे क्रीडा संकुलामध्ये स्वतःचा ठसा उमटवण्याचं कार्य. जबरदस्त गोलंदाजी. उलट स्वरूपामध्ये ऑफ साइडला स्लिप मिड ऑफ मध्ये बहारदार क्षेत्ररक्षण आपण अनुभवलं. समीर काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून फलंदाज तंबूच्या आश्रयाला धाडला गेलाय. सामन्यामध्ये रंगत निर्माण झाले. सामना होता कुठे आणि येऊन पोहोचलाय कुठे. परिपूर्णरित्या एकाच षटकामध्ये सामन्याला कलाटणी प्राप्त करून देण्यात आलेली आहे. व्हॉट अ स्पेक्टॅक्युलर बॉलिंग, ट्रिमेंडस प्रॉलिफिक गोलंदाजीचं पृथक्करण मुख्य खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतं. ऍब्सोल्युटली क्लासिकल बॉलिंग. बॅटर मैदानाचा ताबा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मुख्य खेळपट्टीवर मंद मंद पावलांनी प्रणित दत्तात्रेय पाटील बऱ्हाणपूर वरून जो बिलॉंग करतोय. 7 चेंडू आणि 9 धावा असं इक्वेशन या मॅच मध्ये. जबरदस्त गोलंदाजी.
इथे एक धाव घेण्याचा मोह, परंतु तो मोह यशस्वी होणार नाहीये. पुन्हा एकदा फलंदाज तंबूच्या आश्रयाला पहिलं निर्धाव षटक, जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. सुमित नरोत्तम पावडे, किराट गावचा अलंकार, किराट गावाचा आभूषण, ज्याने मैदान गाजवलंय आणि KPLच्या या 7व्या हंगामामध्ये 6च्या 6 चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताळलेले आहेत. आता मात्र 6 चेंडू शेष आणि 9 धावांचा टार्गेट. मी आधीच उल्लेख केला होता की यंदाचा जो हंगाम आहे 7व्या हंगामामध्ये केवळ 8 संघ आहेत. याचा अर्थ प्रत्येक संघाचं जे कॉम्बिनेशन आहे ते प्रचंड प्रगल्भ आहे आणि म्हणूनच प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतोय. या 7व्या सीझन मध्ये जबरदस्त गोलंदाजी सुमित नरोत्तम पावडे, 6च्या 6 चेंडू डॉट हाताळलेले आहेत. पहिलं निर्धाव षटक हाताळण्याचा एक अजरामर सुवर्णकांचन योग त्याने परिपूर्ण केलेला आहे. ग्रेट बॉलिंग म्हणतात ना, या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कुणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येतात जमाविषयी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील ना मित्रा तरच मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो जो तोच येथे जिंकला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. संपूर्ण किराट संघाकडून सुमित नरोत्तम पावडे याच्या बहारदार गोलंदाजी करिता 500 रुपीजचं प्राइज आहे ते डिजिटली पे करण्यात आलेले आहे. सुमितच्या अकाउंट मध्ये थेट 500 रुपीज क्रेडिट करण्यात आलेले आहेत. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. जबरदस्त षटक. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका आहे. जर आपण या मैदानाचा आलेख तपासून पाहिला, प्रचंड टणक अशी खेळपट्टी आहे. बघा जो ऑन साइडला आपण पाहतोय, लॉंग लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग डीप स्क्वेअर लेग, प्रचंड उतार आहे आणि त्या कारणास्तव आउटफील्ड खूप फास्ट आहे. टणक असं अगदी माडराण आणि त्या कारणास्तव पूर्णपणे बॅटिंग पिच. परंतु अशा खेळपट्टीवर सुमित नरोत्तम पावडेने जे 6 चेंडू हाताळले अद्वितीय. आता हे जे 6 चेंडू आहेत बहुतेक संध्याकाळी त्याची स्क्रीन रेकॉर्डिंग तो करेल आणि त्याच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला देखील हे 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. इतकी बहारदार गोलंदाजी त्याने केलेली आहे. किराट गाव खुश असेल, संपूर्ण कुणबी समाज खुश असेल आणि स्वतः संघ मालक देखील यावेळेस मात्र परिपूर्णरित्या खुश. ज्या प्रकारे गोलंदाजी केलंय. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन अपसाइडला सजवलेला फटका. एक छोटी टोटल होती परंतु डिफेंड करण्यासाठी प्रयत्नशील राहिला कुणबी स्टार्स. पुन्हा एकदा धावचीतची संधी. या मॅच मध्ये किती धावचीत झालेले आहेत हा यक्ष प्रश्न आम्ही जरूर विचारणार. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला ऍक्युरेट 3 फलंदाज जे धावचीतच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. कोलॅबोरेशनचा अभाव जरूर आपण पाहिलेला आहे या मॅच मध्ये. जबरदस्त जबरदस्त पुनरागमन. केवळ 46 धावा डिफेंड करायच्या होत्या. सुमित नरोत्तम पावडेने एक सकारात्मक ऊर्जा तयार केली. या मॅच मध्ये आपण देखील जिंकू शकतोय. जरी आपल्याकडे धावा कमी असतील तरी देखील आपण कमी नाही होत. आपण लढूयात, झगडूयात, या सामन्यामध्ये जिंकूयात ही भूमिका दाखवून दिली सुमित नरोत्तम पावडेने. आणि एक खेळाडू ज्याने उर्वरित 10 खेळाडूंना चार्ज केलं या मॅच मध्ये. आणि आता मात्र सामन्याचं समीकरण बनलंय जे अतिशय रंजक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय रंगतदार. चार चेंडू आणि 7 धावांचं इक्वेशन आहे. वन्स अगेन स्लोवर वन. कौतुकास्पदी गोलंदाजी आहे. कारण अक्षय गोविंद शेलार या गोलंदाजाचा विचार जर आपण केला तर तो तेज गतीसाठी ओळखला जातो. परंतु आता त्याने देखील माइंड यूज केलेला आहे. चतुरस्त्रवाडीने गोलंदाजी, अतिशय धीम्या गतीने. फलंदाजाने अपेक्षा केली होती की चेंडू फास्ट येणार परंतु तो फसलाय. आणि येथे स्लोवर वनचा जबरदस्त प्रयोग अक्षय गोविंद शेलार याच्या माध्यमातून. 3 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावांची निकड. सामना होता कुठे, येऊन पोहोचलाय कुठे. हेच तर क्रिकेट आहे ना मित्रांनो. येथे मात्र आपण पाहू शकाल नशिबाचे साथ मिळाले. लॉंग स्टॉप रिजन कडे चेंडू वाटचाल करतोय. सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा. काय मॅच पाहायला मिळते.
2 चेंडू शिल्लक 3 धावांची निकड पैसा वसूल मॅच. कोणबी प्रीमियर लीगची स्पेशालिटी आहे. येथे तुम्हाला प्रत्येक सामना मात्र रंगतदार बघायला मिळणार. अद्वितीय क्रिकेट, अतिशय उत्कंठावर्धक अशी लढत आहे. बॅटिंग स्टान्सवर वेद पाटील एक यंग अँड डायनामिक खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. दोन चेंडू 3 धावा. पिन ड्रॉप सायलेंट आहे मैदानावर कारण की सामना अतिशय रंगतदार. आणखीन आपण पाहू शकाल एक फलंदाज, हा चौथा बॅटर आहे जो धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. 1 चेंडू आणि 3 धावांची निकड. अगदी 2 ते 3 आठवडे आपण जर मागे गेलो तर नितीन मोर दहिसर गावातून बिलॉंग करणारा फलंदाज, एका चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता होती आणि लॉंग लेग मध्ये एक देखील क्षेत्ररक्षक नव्हता आणि लॉंग लेग मध्ये फटका सजवत असताना नितीन मोर या फलंदाजाने 1 चेंडू 3 धावा, तो देखील सामना अतिशय निर्णायक होता. खरं तर नॉकआउट मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती नितीन मोरने. येथे ती कामगिरी करायची आहे अमोल सुदाम पाटील या फलंदाजाला. स्वतः संघमालक या भूमिकेतून ते खेळत आहेत, जे सध्या बहुतेक नॉन स्ट्राईक एंड वरती असणार. आणि त्यांच्या साथीने आपण पाहू शकाल मुख्य खेळ पट्टीवर साहिल पावडे. काही जबरदस्त हा सामना रंगलाय. साहिलकडे हिरो बनण्याची संधी आहे. 1 चेंडू शिल्लक 3 धावांची निकड. जर 2 धावा आल्या तर दोन्ही संघांना 1-1 गुण हा विभागून दिला जाईल कारण हे लीग फॉर्मॅट आपण पाहतोय. बॉलर तयार. अक्षय गोविंद शेलार, पोचाडे एक्सप्रेस. वेगवान स्वरूपातील चेंडू आणि काय जबरदस्त बॉलिंग युनिट बघायला मिळालंय. समीर काशीनाथ पाटील अँड कंपनी यांचं हार्ड सेलिब्रेशन. 46 धावा डिफेंड करून दाखवलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी, अद्वितीय प्रदर्शन. आणि बघा आता खांद्यावरती अक्षरशः कॅमेरा झूम इन झाला पाहिजे. हा क्षण मात्र आपण कैद करणार आहोत मेगा स्क्रीनवर. सुमित नरोत्तम पावडे हा किराट गावचा ब्रँड आहे. कॅमेरा परिपूर्णरित्या झूम इन झालाय आणि हा तोच खेळाडू आहे ज्याने संपूर्ण षटक निर्धाव हाताळलं. प्रतिस्पर्धी संघाच्या मुखामधून घास कसा हिरावून घेतला जातो हे दर्शवणारा सामना होता. 14 चेंडूंमध्ये केवळ 13 धावा करायच्या होत्या आणि अशा स्थितीमध्ये आपण पाहिलं की 4थ्या षटकामध्ये सुमित नरोत्तम पावडे आले, सामन्याला कलाटणी दिली आणि अक्षरशः खांद्यावरती त्यांना उचलून नेलं जात आहे. हा क्षण मात्र एक ऐतिहासिक आहे, अजरामर आहे. निलेश पाटील यांच्या खांद्यांवरती हा एक ऐतिहासिक आणि अजरामर क्षण आपण अनुभवू शकला.